यानंतरची बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या संदर्भातील। हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे आणि या गाळामुळे धरणातील पाण्याचं प्रमाण हे घटलंय। एकनाथ खडसे यांनी भीती व्यक्त केलेली आहे। तर जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे आणि या गाळ साचल्यानं धरणातील पाण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होऊ लागलंय। तर गाळ काढण्यासाठी 15 वर्षापूर्वी नव्यानं 8 दरवाजे बांधण्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं, मात्र हे काम अजूनही अपूर्ण आहे आणि त्यामुळे एकनाथ खडसे यांनी भीती व्यक्त केली आहे। महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणावर गाळ साचणारे धरणं आहेत त्यात हतनूर धरण वरच्या क्रमांकावर आहे आणि यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले गेले। याच धरणाचा मधला गाळ काढण्यासाठी गाळ मिश्रित वाळू काढण्याचं धोरण सरकारने ज्यावेळेस घेतलं तर त्या धोरणामध्ये हतनूरचाही समावेश होता, परंतु त्या धोरणाच्या नुसार टेंडरला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही। एकंदरीत याच्याकडे जर सिरियसली लक्ष घातलं नाही तर हे धरण निकामी ठरू शकेल अशी भीती आम्हा सर्वांना आहे।